मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 18 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की इनामदारांच्या घरी सर्वजण जेवणाआधी प्रार्थना करत असतात. त्यानंतर ते जेवायला सुरुवात करतात तर दीपिका अजूनही हात जोडून आणि डोळे बंद करूनच बसलेली असते. त्यामुळे श्वेता तिला आवाज देत म्हणते की काय विश मागितली देवाकडे, पण दीपिका तिला म्हणते की आपली विश फक्त देवाला सांगायची असते, इतर कोणाला नाही. मात्र श्वेता म्हणते की ठीक आहे, नको सांगू, पण मला माहीत आहे तुझी विश काय आहे ते. तुला आई हवी आहे ना. आणि हे ऐकून ललित आणि सौंदर्याला धक्काच बसतो. तर दीपिका म्हणते तुला कसं कळलं. त्यावर श्वेता सांगते कारण मी सुद्धा देवाकडे तुझ्यासाठी हीच विश मागितली. तुझ्या आईचा फोटो मिळाल्यापासून तू कशी वागतेय हे पाहिलंय मी. आता तुला फोटो मिळाला ना, म्हणजे फोटोमधील आईसुद्धा नक्की मिळेल. मात्र दीपिका नाराज होत म्हणते की ते पॉसिबल नाही श्वेता आंटी, कारण माझी आई देवाघरी गेली आहे. पण श्वेता म्हणते की अगं सगळं पॉसिबल आहे. कधी कधी देवच सगळं जुळून आणू शकतो. मग ती फोटोमधील आईसुद्धा परत येऊ शकते. मात्र तितक्यात कार्तिक तिथे येतो आणि हे सर्व बोलणं ऐकून तो श्वेताला म्हणतो की तू हे काय बोलत आहेस, कळतंय का तुला. मात्र श्वेता म्हणते की काय चुकीचं बोलले मी, या जगामध्ये काहीही घडू शकतं. मात्र तितक्यात सौंदर्या मोठ्याने म्हणते की बास पुरे आता, कुठला विषय कुठे घेऊन चाललाय तुम्ही. आणि त्यामुळे सर्वजण गप्प बसतात आणि जेवायला सुरुवात करतात. दीपिकाचं मात्र जेवणाकडे लक्ष नसतं. ती पुन्हा श्वेताला विचारते की माझी आई खरंच परत येईल का. आणि श्वेताही सांगते की हो, मग का नाही परत येणार, ती नक्की परत येणार. आणि हे ऐकून दीपिका मनाशी म्हणते की मला दीपा आंटीच माझी आई म्हणून हवी आहे. पण मग माझी खरी आई परत आली तर काय करू मी, कोणाला निवडू. आणि माझी आई परत आली तर मी तिच्यासोबत राहील, पण मग डॅडाचं काय, मला त्याला सोडावं लागेल का. त्यानंतर सौंदर्या श्वेतासोबत बोलण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाते. ती म्हणते की मी कितीही ठरवलं ना की चिडायचं नाही तुझ्यावर, तू गरोदर आहेस, पण तू नेमकं असं काहीतरी वागते आणि मला चिडायला भाग पाडते. डायनिंग टेबलवर प्रिन्सेस असताना काय गरज होती तुला असं वागायची. तर श्वेता म्हणते काय चुकीचं वागले मी, उलट पॉझिटिव्ह आणि काहीतरी चांगलंच बोलले ना. त्यावर सौंदर्या म्हणते पण काय गरज होती तिला काही खोटं सांगायची. तर श्वेता म्हणते खोटं मी नाही बोलले तर तुमचा लाडका मुलगा बोलला. पण सौंदर्या म्हणते की माझा मुलगा काय बोलला ते आम्ही दोघं पाहून घेऊ. पण त्याने जर प्रिन्सेसला सांगितलं होतं की ती बाई मेली आहे म्हणून, तर मग तू प्रिन्सेसला का म्हणाली की ती परत येऊ शकते. त्यावर श्वेता म्हणते पण ती खरंच मेली आहे का, ती जिवंतही असू शकते ना. कार्तिकने एका रँडम मुलीचा फोटो दीपिकाला दाखवला आहे, ती खरोखर आहे की नाही याची खात्री आपल्यापैकी कोणालाही नाही. आणि ती उद्या आपल्यासमोर आली तर काय काय घडू शकतं याचा विचार केलाय का तुम्ही. मात्र सौंदर्या म्हणते की मला कळत नाही व्हाय यू आर सो इंटरेस्टेड इन दिस मॅटर. कार्तिकने त्या बाईबद्दल दीपिकाला सांगितलं आहे ना, मग तो घेईल काय ते बघून. मात्र श्वेता म्हणते की तुमचा मुलगा इतकं खोटं बोलतोय आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही का. त्यावर सौंदर्या म्हणते की श्वेता मला कळतंय की तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे. आणि हे ऐकून श्वेता घाबरते. मात्र तरीही ती हसतच म्हणते की प्लॅन मी नाही तर कार्तिकने केलाय, त्याने दीपिकासाठी खोटी आई आणली. मी तर फक्त माझ्या मनातील शंका बोलून दाखवली, बाकी मला याच्याशी काही कर्तव्य नाही. तर सौंदर्या तिला सांगते की तू एक गोष्ट लक्षात ठेव श्वेता, जर तुझ्यामुळे माझ्या प्रिन्सेसला काही त्रास झाला तर माझ्यासारखी दुसरी वाईट बाई नाही. स्टे आउट ऑफ इट. आणि ती तेथून निघून जाते. तर श्वेता मनाशी म्हणते आता बघा दीपिकाची आई कशी जिवंत होऊन परत येते ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपा देवाकडे प्रार्थना करत असते. तेव्हा तिला पुन्हा त्या काकांचं बोलणं आठवतं आणि ती मनाशी म्हणते की ते काका असं का बोलले असतील, ते खरंच आयेशाला ओळखत असतील का. आणि आयेशामुळे कार्तिकचा जीव कसा धोक्यात आहे, नक्की या सगळ्याचा काय संबंध आहे. आणि त्यानंतर ती सर्व सत्य शोधून काढायचं ठरवते. तर दुसरीकडे दीपिका आणि सौंदर्या गप्पा मारत बसलेल्या असतात. दीपिका म्हणत असते की दीपा आंटी आणि डॅडा एकत्र आले तरच आम्हाला आमचे आईबाबा भेटतील आणि मला माहीत आहे तू त्यांना नक्की एकत्र आणशील. त्यावर सौंदर्या म्हणते यस, मी त्या दोघांना नक्की एकत्र आणणार. मात्र तितक्यात कार्तिक तिथे येतो आणि त्यामुळे त्या दोघीजणी गप्प बसतात. त्यानंतर कार्तिक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो तर दीपासुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती त्या काकांची चौकशी करते तर तिला समजतं की त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
मात्र रजिस्टरमधून दीपाला त्यांचा ॲड्रेस मिळतो. तर दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी फोनवर बोलत असतात की डॅडाने आणि आईने एकमेकांशी खूप बोललं पाहिजे. जर ते बोललेच नाही तर आपला प्लॅन सक्सेसफुल कसा होणार. तर कार्तिकी दीपिकाला काल रात्री घडलेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणते की आई माझ्यावर खूप चिडली आहे. पण दीपिका तिला सांगते की दीपा आंटी कितीही चिडली तरी तू तिच्याकडे हट्ट करत राहा की तुला तुझ्या बाबांचा फोटो बघायचा आहे म्हणून. कधीतरी ती तुला त्यांचा फोटो दाखवेलच ना, आणि नाही दाखवला तर माझा डॅडा आहेच ना. त्यावर कार्तिकीही हसून म्हणते हो, आपल्या दोघींचे बाबा. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये कार्तिक आणि दीपाची भेट होते. त्यावेळी दीपा कार्तिकला सांगते की मला एका पेशंटचा ॲड्रेस हवा होता म्हणून मी इथे आले होते. मात्र जेव्हा कार्तिक कशासाठी म्हणून विचारतो तेव्हा मात्र ती गप्प बसते. मात्र त्यानंतर ती कार्तिकला सांगते की काल तू गेल्यानंतर खूप विचित्र प्रकार घडला. ते एक काका ॲडमिट झाले होते. ते म्हणाले की कार्तिकच्या जीवाला धोका आहे. आणि हे ऐकून कार्तिकलाही धक्काच बसतो. तो म्हणतो की नक्की कोण होते ते, मी तर त्यांना ओळखतही नाही. तर दीपा सांगते पण ते आयेशाला ओळखतात. तुम्ही दोघं तेथून गेल्यानंतर ते असं म्हणाले आणि अचानक हायपर झाले आणि चक्कर येऊन खाली पडले. आणि ते ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. तर दीपा म्हणते त्यांनी त्यांचा निरोप मला तुझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितला आणि मला खरंच काळजी वाटली म्हणून. पुढे ती म्हणते की मला असं वाटतं तू आयेशापासून दूर राहावं, तुझ्या जीवाला खरंच धोका असेल तर. मात्र कार्तिक दीपाला म्हणतो की कशावरून हे सर्व खरं असेल, तूच तर मुद्दाम हे करत नाहीस ना. त्यावर दीपा म्हणते की नाही कार्तिक, तू चुकीचा अर्थ काढू नको. मात्र कार्तिक तिचं काही ऐकूनच घेत नाही आणि त्यामुळे त्या दोघांचा वाद वाढतच जातो. त्यानंतर दीपा मनाशी ठरवते की जोपर्यंत मी सर्व गोष्टींची शहानिशा करत नाही तोपर्यंत कार्तिकला काही सांगायलाच नको. आणि त्यानंतर ती हॉस्पिटलमधून बाहेर पडते. तर दुसरीकडे श्वेता ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिथे तिची आणि दीपाची भेट होते आणि ती दीपाला म्हणते की अभिनंदन, आता तुझी इनामदारांच्या घरात येण्याची खटपट फायनली संपूर्ण होत आहे. कारण यासाठी सौंदर्या इनामदार, तुझी मुलगी आणि दीपिकासुद्धा प्रयत्न करत आहेत. आणि हे सर्व ऐकून दीपाला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी दीपाकडे पुन्हा हट्ट करते की मला माझ्या बाबांचा फोटो हवा आहे. त्यावर दीपा तिला विचारते की तुला तुझ्या बाबांचा फोटो पाहायचा आहे की दीपिकाचे डॅडा तुला तुझे बाबा म्हणून हवे आहेत. त्यावर कार्तिकी हसून म्हणते की मला ते सुद्धा माझे बाबा म्हणून चालतील. आणि तिचं हे बोलणं ऐकून दीपा तिच्यावर खूपच चिडते. तर दुसरीकडे दीपिकाची खोटी आई इनामदारांच्या घरी आलेली असते आणि तिला पाहून दीपिका खूपच खुश होते. तर इतर सर्वांना धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.